श्री स्वामीनारायण भगवान की जय। श्री कृष्ण भगवान की जय। श्री गुणातीतानंद स्वामी महाराज की जय। एक धर्माची दुसरी अधर्म। बघा काही जण असे जीवन जगतात धर्माप्रमाणे म्हटलं नाही ना, वरून भक्ती आणि वरून भजन आतून तमाशा अशी बोलतात। म्हणजे वरून वेगळं दाखवायचं एक आणि आतून करायचं वेगळं। भगवंताची भक्ती एक दाखवून करायची आणि आतमध्ये भलत्याच गोष्टी असतात। तर ही बघा अशा प्रकारे असते, कारण त्याला एका हाताने ध्यान करण्याची आणि दुसऱ्या हाताने हे करायचं। आपल्याला भगवंताची भक्ती करायची आहे, आपल्याला भगवंताच्या मार्गावरती चालायचं आहे। सर्व करता भगवंत आहे ही आपल्याला आपल्या अंतरामध्ये सात्विक होता। भले खोटं काम करत होता पण सत्य होता, सत्य बोलणार होता। स्पष्ट त्यांनी सांगितलं काय म्हणाला ते, तो म्हणाला मी रेल्वेमध्ये खिशे कापणारे ठेवलेले, खिशे कापणारे ठेवलेले, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना पगार देतोय। पकडलं गेलं तर त्यांच्या कुटुंबाचं भरण पोषण मी करतोय। काय म्हणाले, पकडले गेले तर भूकंप भरण करतोय, धंद्यात निधी तर पाहिजे। बघा ही पण तो अशा प्रकारे खोटं काम करत होता, नाही असं खोटं काम करत होता। तो दुसऱ्याला वामार्गात लावत होतो, दुसऱ्याकडे खोटं काम करत होता, पण नीतिमत्ता पण होती। आपण धर्माप्रमाणे राहून सत्संग करून जर आपल्यामध्ये नीतिमत्ता नसेल तर भगवान आपल्यासोबत राहणार नाही। आपण एवढे मोठे उत्सव करून पाहिजे काहीच पाहिजे, बरोबर आहे ना। तर बघा अशा नीती तर पाहिजे ना। अशा प्रकारे भगवंताने तो सगळ्याला खूप दिले, खूप दिला आहे। त्यातून 2 पैसे धर्म करायला काय घेऊन जाणार, खाली आला तर खाली जाणार, बनमुक्ती घेऊन आलो तर बनमुक्तीच घेऊन जाणार। एखादा मुलगा बनमुक्ती घेऊन येते, आता काय नाही बनमुक्ती नाही तर आपण सुखी होणार निघणार नाही। त्याचप्रमाणे धर्माचं जर आपण आचरण नाही, आता आपण एक जीवनामध्ये सर्व अनुभवतोय, सुख दुःखाचा आपण सामना करतोय, जय पराजयाचा सामना, जय हार विजयाचा सामना करतोय। महान सर्व गोष्टीमध्ये आपली मती स्थिर पाहिजे। आपली मती स्थिर असेल तर आपली गती होईल। आपली मती जर स्थिर नसली, आपली मती जर लटकली तर आपली गती होणार नाही। म्हणून मती स्थिर एकच मती द्यायची, पूर्ण पुरुषोत्तम नारायण। आज पूर्ण पुरुषोत्तम नारायण मध्ये मती ठेवली तर आपली गती अवस्थ लक्षात। म्हणून महाराजांनी वचनामृतमध्ये लिहिलं, ज्याची जशी आता मती असेल त्याची तशी गती होणार। म्हटलेलं आहे ना की आपण आता जर आता गती मती अरे मरता मरताना भगवंताला भजू ना हे विचार करण्याकरता आपल्या आयुष्यात जर भर आपण भगवंताचं भजन केलं, जर मती चांगली केली नसेल तर आपली गती काय होणार आहे, अंतर्गत नाही होणार। भगवंताचं नाव आपण घेणारच नाही, भगवंताचं नाव आपल्याला अंतर्गत आठवणी येणारच नाही। एक म्हातारा होता, मरण पथारी तिथे पडला होता, घटका मोजत होता मरणाच्या। नाव घेतलं, राम म्हटला तर बापाचं चांगलं होईल, गती होईल बापाची। हा विचार केला, हा विचार करून बाबाला सांगितलं, बाबा राम म्हणा। बाबाला म्हणाल, बाबा राम म्हणा। बाप म्हणाला, ही समज ठेवली पाहिजे, लक्षात आलं ना। म्हणून आपली मती आपण स्थिर ठेवली पाहिजे तर गती होईल, लक्षात आलं ना। कारण बघा पांडवांना खूप दुःख आलं, पांडवांना खूप दुःख आलं, पण त्याच्या मतीत पांडवाच्या मतीत कधी फरक पडला? एवढे श्रीकृष्ण भगवान आमच्या सोबत असून सुद्धा आमचं एवढं दुःख, किती त्रास, 14 वर्ष वनवास भोगलं, कशात त्रास झाला, पण श्रीकृष्ण भगवंतांनी प्रत्येक स्थळी प्रत्येक वेळोवेळी पांडवांची रक्षा केली। बघा लक्षागृहामध्ये त्या जाळण्यात आलं